नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। गेल्या काही दिवसांपासून शिर्डीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे। अशातच अवघ्या काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील साई संस्थांच्या कामगाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मात्र या घटनेनंतर तरी गुन्हेगारीला आळा घालणे गरजेचे आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी येथे खून झालेल्या साई संस्थांच्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेतली। तसेच आता शिर्डीतील गुन्हेगारांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले आहे। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर माहिती। शिर्डी संस्थांच्या कामगारांवर खुनी हल्ला झाला व त्या दोघांचे खून झाले, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक अशी घटना आहे। आपण जर प्रथमदर्शनी पाहिलं तर ते पहाटेचे जे सीसीटीव्ही आहे 4:07 ते 4:12 अशी दोन्ही घटनांचे सीसीटीव्हीची वेळ एकच त्या ठिकाणी दिसते। म्हणून या निमित्ताने पोलिसांनी तपास करताना या दोन्ही घटनांचे आरोपी वेगवेगळे असण्याची शक्यता आहे ते पडताळून पाहणे पोलिसांनी त्या ठिकाणी गरजेचे आहे। कारण खून करू नये आणखी दोन आरोपी मोकाट फिरण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि ते आणखी काही हल्ला करू शकतात लोकांवर। आणि सर्वात गंभीर अशा ज्या घटना घडतायत याचा विचार आपण करणार की नाही। शिर्डीमध्ये आपण पाहतो की अवैध धंद्याचा सुळसुळाट आहे, त्या ठिकाणी गुन्हेगारांच्या टोळ्या त्या ठिकाणी मोकळेपणाने राज्य करतायत। हे थांबवणार आहात की नाही, याला कोणाचं राजकीय पाठबळ आहे का, याचा विचार त्या ठिकाणी करण्याची गरज आहे। कारण शिर्डी हे जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी शिर्डी संस्थान आहे आणि अशा ठिकाणी जर अशा घटना होत असतील तर चुकीचा संदेश देशभर त्या ठिकाणी जातो। आपण त्या ठिकाणी पाहतो की साई भक्तांच्या गाड्या राजरोसपणे लुटल्या जातात। आता 15 दिवसाच्या आतच शिर्डी विमानतळाजवळ त्या ठिकाणी साई भक्तांची गाडी लुटली। या गाड्या लुटल्याचा तपासच त्या ठिकाणी होत नाही, ते आरोपी त्या ठिकाणी का पकडले जात नाही। दुसरा विषय वाहन चोऱ्या। या शिर्डी संस्थांच्या कामगारांच्या किती आतापर्यंत मोटरसायकल चोऱ्या झालेल्या आहेत, सामान्य लोकांची किती वाहनं त्या ठिकाणी चोरीला गेली, याचा का तपास लागत नाही। माझ्या घरासमोरून 3 दुचाकी 3 मोटरसायकल आतापर्यंत चोरीला गेल्या। पर एसपी साहेबांना असेल, एलसीबीपी असेल, या सर्वांना सीसीटीव्ही फुटेज दिलं की आरोपी कोण आहे, मोटरसायकल चोरणारे, पण अद्यापपर्यंत या आरोपींचा त्या ठिकाणी तपास लागलेला नाही। त्यामुळे शिर्डी मतदारसंघातील सर्वसामान्य लोक भयभीत झालेले आहेत। कारण कधी कोणावर हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। म्हणून मी या सर्व प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहे आणि हे जे शिर्डी असेल, राहता असेल, या सर्व परिसरातली जे अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची गरज आहे। आणि जे गुन्हेगार मोकाटपणे त्या ठिकाणी फिरतात आणि ज्या गुन्हेगारांच्या ज्या टोळ्या आहे या शिर्डी आणि परिसरामध्ये, याचा बंदोबस्त खऱ्या अर्थाने करण्याची गरज आहे। म्हणून या दोन्ही गोष्टीसाठी मी भेटणार आहे आणि ज्या शिर्डी संस्थांच्या कामगारांचा जो खून झालेला आहे याचाही पाठपुरावा मी करणार आहे। कारण या आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, त्यांना फासावर लटकवण्याची त्या ठिकाणी गरज आहे। आणि आणखी जर 2 आरोपी असतील तर पोलिसांनी सुद्धा ते सीसीटीव्ही तपासावेत। दोन्हीची वेळ एकच असल्याने आणखी 2 आरोपी असण्याची शक्यता आहे आणि तात्काळ त्या दृष्टीने तपास सुद्धा करण्याची आवश्यकता आहे। आणि शिर्डी परिसरातील खुनी हल्ले असतील, चोऱ्या असतील, असे जर खून व्हायला लागले जर पहाटेच्या वेळी, तर कामगार अत्यंत भयभीत झालेले शिर्डी संस्थांचे कामगार। म्हणून या प्रश्नाचं गांभीर्य मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेशजी ओला यांनी सांगितलं आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची पण भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे। ते वेळेबाबत वेळेतही त्या दुरुस्त करण्याची गरज आहे। कारण जी सकाळची वेळ 6ची टाकलेली तिथे 7ची टाकली तर रात्रीचा कर्मचारी 11 ते 7 या वेळेपर्यंत ड्युटी करू शकतो। कारण 6ची वेळ टाकली तर त्याला 5 वाजता घराच्या बाहेर निघावं लागेल आणि पहाटेच्या वेळी पोलीस जागेवर त्या ठिकाणी नसतात, रस्ते त्या ठिकाणी मोकळे असतात। त्यामुळे किमान 7ची जर वेळ असली तर तो 6 वाजता घरून निघेल आणि असे हल्ले जे होत आहेत ते कमीत कमी रस्त्यावर वर्दळ त्या ठिकाणी राहते 6 ते 7च्या दरम्यान। म्हणून त्या वेळेत सुद्धा आणखी बदल करण्याची गरज आहे। आणि निश्चितपणे या सर्व घटना नुसता घटना झाल्यावर बोलण्यापेक्षा की त्याच्यावर काही प्रतिबंधात्मक काय कारवाई करता येईल असे प्रकार होऊ नये, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि निश्चित सगळे हे प्रकार जर थांबवायचे असेल ना तर गुन्हेगारांच्या टोळ्या शिर्डीतल्या परिसरातल्या आणि सर्व अवैध धंदे
हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे लोकांना काही समजत नाही का? म्हणून हे धंदे सुद्धा त्या ठिकाणी तात्काळ बंद करण्याची गरज आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.